आलो आहे एका ठिकाणी शेतात. खरं तर मावशीकडे चाललो होतो, पण येता येता खरसवाडी म्हणून गाव आहे, तिथं एक शेती होती मामाची, तिथं आलो होतो. तर तिथं बघा काय पेरलेलं आहे. बघा वरतून नाही कळणार तुम्हाला, हे सगळं वेल आहे आणि हे कशाच आहे ना तुम्हाला दाखवतो. हे बघा बघा काय आहे, खरबूज. आपण जे खातो ना उन्हाळ्याचं, ऊन लागू नये किंवा गार वाटावं म्हणून. हे बघा इथं बघा 1 2 इकडं बघा सारे खरबूजच खरबूज आहेत. हे अशी सगळी खरबुजाची शेती. हा सगळा डोंगराचा भाग आहे आणि तिकडं बघा पाण्याचं तळ आहे, अख्खं सगळं पाणी. आणि इकडं बघा, इकडं खरबुजाची शेती आणि इकडं गोठा. आजूबाजूला लोकवस्ती नाही, पण तरी पण गोठा आहे. ह्या गोठ्यात बघू शकता गाय म्हैस आहेत. बघा तिथं झोपायला जागा आहे. असं एवढं विश्वास आहे इथून कुणी काही नाही येणार नाही. हे काहीच काटायचं का सगळं नियोजन बघा गावचं. आता इथं इकडून जर सर चालू केली आणि बादली जर पलीकडच्या कडेला संपली तर ह्यालपाटा डबल होऊ नये म्हणून बघा आता हे गोणीत भरून घेऊन चाललं आहे तिकडं त्यांना, जेणेकरून तिकडून पण ते भरून इकडं सुरुवात करू शकतात. म्हणजे ह्यालपाटा वाया गेला नाही पाहिजे. पोखरवाडीला जायचं जरा चाललं होतं, ती त्याला शाळेत सोडायचं होतं, मग आलतो इकडं. अन्न बाप्पाचं पोरगं. चला मित्रांनो, हे बघा टू व्हीलरवर बसलेलो आहे आम्ही दोघं आणि चाललोय आता मावशीकडं. हे बघा कसा रस्ता आहे, हा सगळा माळ रानाचा रस्ता नाही का, सगळा डोंगरांनी फिरत फिरत चाललोय आम्ही. मग अशी गावात थांबलो होतो इथं मामाच्या इथं. तिथले लोक पण असे सगळे रोज सकाळी नाही का गोळा होतात एका ठिकाणी, गप्पा वगैरे मारतात. आणि आता तिथून आम्ही निघालोय मावशीकडं. जाऊया तिकडं, थोडं शेतातलं काम आहे काशीनाथला आणि त्याच्यासोबत आपण आहेच आता, चलो म्हणून चाललोय. बघा माळ रानाने वाटे आहे, पक्की वाटणी गेलो ना तर जवळजवळ 8 ते 10 किलोमीटरचा फरक पडतोय, जास्त पडतोय. आणि इथून फक्त किती असेल रे इथून, या अशा वाटेने गेलं की 4 किलोमीटरच घर आहे मावशीचं. आणि पक्क्या वाटेने जर गेलो तर ते जवळजवळ 10 ते 15 किलोमीटरचं पडू अंतर असतंय. त्याच्यामुळे अशा कच्च्या वाटेने जाणं लय भारी आहे. आणि आता इकडं बघा हे नवीन शेतीचे प्रयोग बघा ना लोकांनी काय काय केले गावाला. हे काय आहे ह्याच्यात, ही तर कांदा आहे, ते पलीकडं काय आहे दोडका. हे बघा इकडं दोडक्याचं तावलं, इकडं कांदा. मी म्हणाल हे नुसतंच गावाकडचं दाखवते शेती, पण एवढा भारी अनुभव आहे ना गावाकडचा. आता इकडं बघा सगळा हरभरा पेरला आहे आणि मध्ये ऊस आहे आणि ऊसात हरभरा पेरला आहे. आणि पाण्याची सिस्टीम बघा कशी गेली सगळी. असं वातावरण आहे गावाला, एवढं भारी राव मस्त. फिरत आलोय तळ्यापाशी, हे गारगावचं तळ आहे. पावसाळ्यात तर मला वाटतं हा रस्ता पाण्याखाली असं आहे ना, रस्त्यावर पाणी असतं गुडघ्यावर. या रस्त्यावर सगळा रस्ता पाण्याखाली. इकडची शेती पण मला वाटतं पाण्याखालीच असं. आता पहिलंच पीक आहे ही. हा का, आता पाणी खाली गेल्यावर त्यांनी पेरले. हा नाहीतरी सगळं पाण्यातच असायचं. बाटल्या ही झाड ते उकरून भुईमुख खाऊ नये म्हणून त्यांनी हे केलंय, भुईमुख पेरलेला आहे. हा त्याच्यात आहे ना, आता मला दिसलं भुईमुख पेरलाय आणि स्टिंगची बाटली उलटी करून ठेवलेली तिथं. त्या स्टिंगच्या बाटलीचा काहीतरी फायदा झाला आहे तिथं नाही का, की काय पाखरं ना, पाखरं येऊन खाऊ नये म्हणून ती स्टिंगची बाटली उलटी करून खोडाला लाटकवलेली आहे. बुजगावने उभी केलेत. असं आहे घारगावकडं आलोय आता मधून आपण. चला थोड्याच वेळात पोचतोय आपण पोखरवाडीला. आलो आहे एका ठिकाणी शेतात. खरं तर मावशीकडे चाललो होतो, पण येता येता खरसवाडी म्हणून गाव आहे, तिथं एक शेती होती मामाची, तिथं आलो होतो. तर तिथं बघा काय पेरलेलं आहे. बघा वरतून नाही कळणार तुम्हाला, हे सगळं वेल आहे आणि हे कशाच आहे ना तुम्हाला दाखवतो. हे बघा बघा काय आहे, खरबूज. आपण जे खातो ना उन्हाळ्याचं, ऊन लागू नये किंवा गार वाटावं म्हणून. हे बघा इथं बघा 1 2 इकडं बघा सारे खरबूजच खरबूज आहेत. हे अशी सगळी खरबुजाची शेती इकडं. पाहिलं खरबुजाची शेती. आता आम्ही हे बघा चाललो होतो इकडून
पण तुम्हाला परिसर दाखवतो आजूबाजूचा. हा सगळा डोंगराचा भाग आहे आणि तिकडं बघा पाण्याचं तळ आहे अख्खं सगळं पाणी. आणि इकडं बघा इकडं खरबुजाची शेती आणि इकडं गोठा. आजूबाजूला लोकवस्ती नाही पण तरी पण गोठा आहे. ह्या गोठ्यात बघू शकता गाय म्हैस आहेत बघा. तिथं झोपायला जागा आहे. असं एवढं विश्वास आहे इथून कुणी काही नाही येणार नाही, कारण आजूबाजूला कोणच नाही ना, लोक नाही काय नाही राहिलं नाही लांब लांबपर्यंत. आणि अशा एकांत ठिकाणी राहतात. खरं तर अशा ठिकाणी राहायला खरंच आवडन आपल्याला बी. हेच फायनली मावशीच्या घराकडं आलेलो आहे फिरत सगळं. आणि हे बघा इकडं पण चाललं आहे आता. इकडं कामं चालू आहेत काहीतरी राहणार. चला जरा भेट देऊन येऊ. काय येतं ही कशाचं ऊसात टाकायला हे का इथल्या ऊसात टाकायचं नाही सगळ्या. हां इथल्या ऊसात हे काय ईस काटायचं का सगळं टाकीत मिक्स करायचा का? बकेट मधलं करून पांढरी मळ वाढते ऊसाची जी पांढरी मळ आहे का हां त्याच्यातले हे काळं दाणे आहेत त्याच्यातले. हां हे काय मिक्स हे काळं दाणे आहेत का हां ह्याने हे वाढतं. वाढ होते. पांढरी जी मुळे असते का आपली जमिनीतली हां ती वाढते. आणि त्याने सुपरनी ह्या सुपरनी काय होतं हे होतं रान निबारा असलं ना असं भुसभुशीत रान होतं ह्या सुपर हां आणि एरियाने काय होती वाढ होती आणि ऊस साधा गार राहतो. म्हणजे एरियाने जास्त वाढ होती, जास्त हिरवा गार राहतो. म्हणून मग ते सगळं मिक्स करून सगळं बघा टाकायचं चालू आहे खत सगळं ऊसाला. हे बघा आता हे एवढंच ऊस आहे का अजून आहे? हा का बघा आता इथून तिघींनी 3 साऱ्या चालू केल्या. तिकडं 3 परत इकडच्या 3 अशा 3 करत पलीकडचे शेवटचे सर एवढं सगळं चालवत करायचं. तासभरात होईन की तास 2 तास लागतील होईल बघा. अशी काही कामं चालू आहे गावाला. जरा आता आपण कामाच्या वेळेसच आलो आहे गावाला. नियोजन बघा गावचं. आता इथं इकडून जर सर चालू केली आणि बादली जर पलीकडच्या कडेला संपली तर ह्यालपाटा डबल होऊ नये म्हणून बघा आता हे गोणीत भरून घेऊन चाललं आहे तिकडं त्यांना, जेणेकरून तिकडून पण ते भरून इकडं सुरुवात करू शकतात. म्हणजे ह्यालपाटा वाया गेला नाही पाहिजे. गाईज हे बघा बऱ्यापैकी खत शेतात टाकून झालेलं आहे. आणि आता पलीकडं ते बघा तिकडं गेलेत पार पलीकडच्या सरीला. आणि आता खत टाकलं आहे तर पाणी टाकावं लागतं. म्हणून आता बघा तिकडं आहे ना मोटर चालू केलेली. तिकडं सोलर दिसतंय का? हे बघा इकडे सोलर नाही अजून वाचतंय सोलर आहे. तिथून चालू केलं विहीर आहे, तिथून त्या विहिरीतून पाणी आलं इकडं. ते बघा इथं आहे ना अशा पाईप सोडलेले प्रत्येक सरीला. ते प्रत्येक सरीतून पाणी येणार आता हळूहळू. मध्ये खताला व्यवस्थित लागू पडते. वाजायला लागले बघा इथं पाणी येऊन बघा. बघा आता पहिलं पाईप सगळं फुल भरलं आणि मग नंतर पाणी येईन तिकडं. पाणी वाजतंय पण खाली जाते सगळं. बघा चालू झालं. अरे तार द्यायचं टेन्शनच नाही की तुम्ही. चालू झालं की चालूच का? कशी सिस्टीम पाणी द्यायचे ऊसाला. तेव्हा इथं आहे ना कॉकी
चालू बंद करायला. चालू, तिकडं पाणी चालू, इकडून बंद केला, इकडं बंद, चालू. असे प्रत्येक ठिकाणी कॉक आहेत, पाईप. यांनी चांगलं प्रत्येक उसाला म्हणजे दारं द्यायची कटकट राहत नाही, पाणी व्यवस्थित जाते. तर असं काही नियोजन होतं आजच्या दिवसाचं. सकाळी बघितलं बैलाचं कसं ट्रीटमेंट चालू होती, त्यानंतर ऊसाचं बघितलं आपण की ऊसासाठी खत पाणी वगैरे कसं. असं हे काही गावाकडचं जीवन असतं जे मी अनुभवतो आहे. तुम्ही म्हणाल काय गावालाच राहायला आलं आहे का, तर असं काही नाही आहे. 5-6 दिवसांसाठी आलो आहे, तेवढं जेवढं जमेल तेवढे अनुभव घेतो आहे मी गावाकडचे. खरं तर गावाकडचे ना ते रोजचं आहे, त्याच्यामुळे त्यांना काही वेगळं नवल वाटत नाही. ते मला नवल वाटते की बाबा हे कसं काम करतात, काय करतात, हेच तुम्हाला मी दाखवतो आहे. तर नक्कीच असे व्लॉग आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका.